52 वर्षांचे एक बिझनेसमॅन, आमच्या गंगापूर रोडला राहणारे, क्वाईट ॲक्टिव्ह, नॉन स्मोकर, कुठलीही फॅमिली हिस्ट्री नाही. 6 महिन्यांपासून शौचातनं अधूनमधून रक्त जात होतं. पूर्वी पाईल्स झालेले होते, त्यामुळे त्यांना वाटलं की कदाचित पाईल्सच असेल. मिसेसनी इन्सिस्ट केलं की अहो आपण डॉक्टरांना दाखवूया, पण त्यांनी 2 वेळा टाळलं. 3ऱ्या वेळेला मॅडम अडून बसल्या की नाही, माझ्यासाठी तरी तुम्हाला यावं लागेल. ते आले. आम्ही कोलोनोस्कोपी केली. 3 सेंटीमीटरचा पॉलिप डायग्नोज झाला, अर्ली स्टेज कॅन्सर चेंजेससह, स्टेज 1. त्यांचं काय झालं पुढे ते मी शेवटी सांगतो, पण आधी मला तुम्हाला एक गोष्ट समजवायची आहे की त्यांची पत्नी का बरोबर होती आणि पाईल्स असेल हे स्वतः डायग्नोसिस का करू नये. मी GI सर्जन आहे. मी कोलन कॅन्सरचे ऑपरेशन करतो दर महिन्याला. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी मला पूर्णपणे खरी वाटते आणि जी सगळ्यात महत्त्वाची आहे. कोलोरेक्टल कॅन्सर हा सर्वात जास्त प्रिव्हेंट करता येणारा मोठा कॅन्सर आहे. ह्यात कोणतीही मिरॅक्युलस ड्रग नाही, एक प्रोसिजर आहे, कोलोनोस्कोपी, जी कॅन्सर होण्याआधी ग्रोथ शोधते आणि काढते. एक प्रोसिजर, किमान 10 वर्षांसाठी प्रोटेक्शन. हे व्हिडिओ 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक भारतीयासाठी आहे आणि हे तुमच्या हातात आहे. वेलकम बॅक. गटटॉक इंडियात आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस आणि आज आपण एका सिरियस एपिसोडबद्दल बोलत आहोत. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की कृपया शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला हा पाठवा. हा कॅन्सर बाकीच्यांपेक्षा वेगळा का ते मी तुम्हाला समजावतो. बहुतेक कॅन्सरमध्ये आपण प्री कॅन्सरस स्टेजेस असं क्लिअरली आपल्याला दिसत नाही, पण कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये ते दिसतं. त्याला आपण पॉलिप असं म्हणतो. कोलॉनच्या आतल्या बाजूच्या लाइनिंगमध्ये ही एक बेनाईन ग्रोथ असते, एक छोटीशी ग्रोथ असते. तसा पॉलिप हा स्वतः हार्मलेस असतो, पण काही पॉलिप्स हे ॲडिनोमॅटस पॉलिप्स असतात आणि 10 ते 15 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये ह्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं, म्हणजे ते कॅन्सरमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. त्यामुळं हा 10 ते 15 वर्षांचा काळ किंवा त्याला वाढायला लागणारा वेळ हीच आपली अपॉर्च्युनिटी आहे. आणि कोलोनोस्कोपी हे पॉलिप शोधते. सापडला की त्याच सेटिंगमध्ये किंवा प्रोसिजरमध्ये तो काढला जातो. दुसरी प्रोसिजर करण्याची किंवा सेकंड व्हिजिटची गरज पडत नाही, सर्जरी लागत नाही. रिअल टाईममध्ये हे काम होऊन जातं आणि आउटकममध्ये खूप डिफरन्स येतो. 2 आकडे लक्षात ठेवा. स्टेज 1 कोलोरेक्टल कॅन्सर 5 year सर्वायवल 90%. स्टेज 4 कोलोरेक्टल कॅन्सर 5 year सर्वायवल 14%. 14 विरुद्ध 90. हा फरक स्क्रीनिंगमुळे घडू शकतो आणि हा फरक एकट्या कोलोनोस्कोपीमुळे आहे. आता काही लोकांना थोडीशी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. हे मी तुम्हाला अपडेटेड गाईडलाईन्सवरून सांगतो. ॲव्हरेज रिस्क कोणासाठी आहे, म्हणजे कोणतीही फॅमिली हिस्ट्री नाही, कोणतंही सिम्पटम नाही, तर अशा लोकांमध्ये साधारणतः 45 वर्ष वयापासून आपण कोलोनोस्कोपीची स्क्रीनिंग करायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये जसं आई, वडील, भाऊ, बहीण यांना कोलोरेक्टल कॅन्सर किंवा सिग्निफिकंट पॉलिप झाल्याची हिस्ट्री असेल तर तुम्ही 40 वर्षापासून म्हणजे 5 वर्ष आधीपासून स्क्रीनिंग करायला पाहिजे. किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला ज्या एजमध्ये हा कॅन्सर किंवा पॉलिप डेव्हलप झाला आहे त्याच्या साधारण 10 वर्ष आधीपासून आपण ही स्क्रीनिंग करायला पाहिजे. आता ह्याच्यात काही स्पेशल
डिसीज आहेत, जसं इन्फ्लमेटरी बाउल डिसीज, ज्याला आपण क्रोन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणतो. हे जर डिसीज तुम्हाला असतील तर तुमची रिस्क ही डेफिनेटली जास्त आहे आणि तुमचा सर्व्हिलन्स शेड्यूल म्हणजे तुमची कोलोनोस्कोपी करण्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा कम्प्लिटली वेगळी असते. त्याबद्दल तुम्ही आपल्या गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टशी बोलायला पाहिजे. तुमचं वय 45पेक्षा जास्त आहे का आणि तुम्ही कधीही कोलोनोस्कोपी केलेली नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. पुढे ऐका. लाईफस्टाईल रिस्क फॅक्टर्स जसं जास्त रेड मीट, प्रोसेस मीट, कमी फायबर, ओबेसिटी, लॅक ऑफ एक्सरसाइज, यूज ऑफ टोबॅको, अल्कोहोल, ह्या सगळ्या गोष्टी रिस्क फॅक्टर्स आहेत. सध्या इंडियन डायटरी पॅटर्न बदलत आहेत. अर्बन इंडियन्समध्ये कोलोरेक्टल कॅन्सर स्टेडीली वाढतो आहे. आता हा पहिल्यासारखा वेस्टर्न कॅन्सर राहिलेला नाही. बरं, थोडंसं कोलोनोस्कोपीविषयी. कोलोनोस्कोपीबद्दलची भीती ॲक्च्युली हे सर्वात मोठं कारण आहे की लोक उशीर करतात. मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो काय होतं. जसं की तुम्ही माझे रुग्ण आहात तसं मी तुम्हाला सांगतो. कोलोनोस्कोपी बऱ्याच वेळा सिडेशनमध्ये होते. इंडियामध्ये बहुतेक हॉस्पिटल्समध्ये इंट्राव्हेनस सिडेशन देतात, म्हणजे पूर्ण ॲनेस्थेशियाची गरज नसते, पण तुम्ही डीपली रिलॅक्स्ड असता. एक इंट्राव्हेनसली तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं. प्रोसिजरबद्दल तुम्हाला ॲक्च्युली विशेष अवेअरनेस नाही आहे आणि ही प्रोसिजर करतानाही तुम्हाला काही आठवत नसतं. त्यामुळे पोस्ट प्रोसिजर माझे पेशंट्स मला सांगतात की सर मला काही त्रास झाला नाही, मला काही आठवतही नाही. साधारण प्रोसिजर सरळ असते. 20 ते 40 मिनटं लागू शकतात. प्रिपरेशनमध्ये आपण आदल्या संध्याकाळी बावेल क्लिन्झिंग सोल्युशन म्हणजे काय की पोट साफ होण्यासाठीचे काही औषधं देतो. आता हा भाग थोडासा डिस्कम्फर्टचा असू शकतो कारण पेशंट्सना बरेच लूज मोशन होतात. यात पेन होत नाही, इनकन्व्हिनियन्स थोडासा होतो कारण तुम्हाला बाथरूमला सारखं सारखं जावं लागतं. पण अगेन हे टेम्पररी आहे. 4 ते 5 तास हे चालतं. संध्याकाळी रात्री तुम्ही कम्फर्टेबली झोपू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण कोलोनोस्कोपी करतो. आता तुमची कोलोनोस्कोपी जर नॉर्मल आली, कुठलाही पॉलिप नाही, तर पुढची टेस्टिंग युजली 10 वर्षानंतर रिकमेंडेड असते. म्हणजे एका डिकेडसाठी तुमचं कोलोन कॅन्सरचं प्रोटेक्शन होतं. कशाने? एका प्रोसिजरने. एक प्रोसिजर जी जर नॉर्मल आहे तर पुढचे 10 वर्ष तुम्हाला कोलोनोस्कोपी करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर कॉम्प्लिकेशन्स, तर सिरियस कॉम्प्लिकेशन कोलोनोस्कोपीमध्ये 0% 0.3% कमी आहे. आता स्टेज 3 किंवा स्टेज 4 जेव्हा कॅन्सर येतो तेव्हा किमोथेरपी, मेजर सर्जरी, रेडिएशन ह्या गोष्टींची तुम्ही तुलना करा कोलोनोस्कोपीच्या डिस्कम्फर्टशी. आता मी तुम्हाला सर्जन म्हणून नाही, एक कन्सर्न डॉक्टर म्हणून सांगतो. मी लेट स्टेज कोलोन कॅन्सर बघतो, माझ्या ओटीत बघतो आणि प्रत्येक वेळी मी विचारतो की सिम्पटम कधीपासून होते आणि उत्तर असतं 6 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष. प्रत्येक वेळी उशीर. कारण पाईल्स असेल असं वाटलं. त्यामुळे जर खालीलपैकी कुठलेही सिम्पटम असतील तर तुमच्या स्क्रीनिंगच्या एजची किंवा वय तेवढं होण्याची वाट बघू नका. या आठवड्यातच तुमच्या डॉक्टरांना भेटा. जसं की शौचातून रक्त येणं. पाईल्स असेल असं ॲज्युम करू नका. पाईल्स आणि कोलोरेक्टल कॅन्सर दोन्हीही एकत्र असू शकतात. त्यातल्या त्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयात रक्त आलं तर कोलोनोस्कोपी नक्की करा. सेल्फ ॲश्युरन्स ठेवू नका. समजा 3 आठवड्यांपेक्षा जास्त तुमच्या बावेल हॅबिट्समध्ये जर बदल आहे, म्हणजे लूज मोशन होत आहेत, साईज कमी झाली आहे, थोडी फ्रिक्वेन्सी वाढली आहे किंवा खूप घट्ट होत आहेत आणि ह्याचं काही कारण नाही आहे, म्हणजे रिसेंट अल्टरेशन इन बावेल हॅबिट्स जर तुम्हाला असेल तर तुम्हाला स्कोपी करायला पाहिजे. अगेन अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. कुठलंही डाएट न करता जर वेट लॉस होतोय, त्याच्यासोबत ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट आहे, म्हणजे मध्येच पोटात कळ येते, थोडं गच्च झाल्यासारखं वाटतंय, जे सेटल होत नाही आहे,
आणखी एक महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे ॲनिमिया, म्हणजे रक्त कमी होणं. 40 वर्षांपेक्षा जास्तच्या वयामध्ये एस्पेशली पुरुषांमध्ये कुठलंही ऑब्व्हियस कारण नसताना जर एखाद्याला ॲनिमिया आहे, रक्त कमी झालेलं आहे, त्याचा अर्थ कुठेतरी पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि ह्याचं कारण कॅन्सरही असू शकतं. बहुतेक वेळेला नसेलही, पण प्रत्येकाला अशा केसमध्ये एक प्रॉपर क्लिनिकल इव्हॅल्युएशन हवं. नुसतं वेट अँड वॉच नाही. आता त्या 52 वर्षांच्या बिझनेसमनचं काय झालं ते सांगतो. स्टेज 1 कोलोनिक कॅन्सर त्या पॉलिपमध्ये निघाला. पॉलिपमध्ये अर्ली चेंजेस होते. पॉलिपेक्टमी झाली, पण पॉलिपच्या बेसला कॅन्सर असल्यामुळे आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली. आज सर्जरी होऊन 4 वर्ष झाली आहेत. कुठलीही पोटावर पिशवी लागली नाही, कुठलीही किमोथेरपी लागली नाही, कुठलाही रिकरन्स झालेला नाही. ते सर मला सांगतात, सर माझ्या पत्नीनं माझा जीव वाचवला. मी म्हणतो तुमचं अगदी बरोबर आहे. त्या दिवशी जर पाईल्स असेल म्हणून थांबले असते तर स्टेज 1 ऐवजी स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये आले असते आणि सर्वायवलचा चान्स जो आज 90% जास्त आहे तो 14% येऊन ठेपला असता. किमोथेरपी, मेजर सर्जरी, एका पत्नीच्या इन्सिस्टन्सनं सगळं बदललं. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1, 45 वर्षे किंवा जास्त वय, कधीही कोलोनोस्कोपी केलेली नाही, ह्या महिन्यात तुमच्या डॉक्टरांशी बोला, कोलोनोस्कोपी प्लॅन करा. 2, शौचातून रक्त येतंय कुठल्याही वयात तर डॉक्टरांकडं 100% जा. पाईल्स असेल हे स्वतः डायग्नोसिस करू नका. 3, फॅमिली हिस्ट्री असेल कोलॉन किंवा रेक्टल कॅन्सरची तर 40च्या अगोदरपासूनच स्क्रीनिंग सुरू करा. आता एक स्पेसिफिक रिक्वेस्ट करतो. हा व्हिडिओ बघून इंटरेस्टिंग आहे म्हणून बंद करू नका. 2 गोष्टी करा. एक, तुमचं वय जर 45पेक्षा जास्त आहे आणि कोलोनोस्कोपी कधीच केलेली नाही, आजच तुमच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. आज घ्या, उद्या नाही. आणि 2, घरात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एका व्यक्तीला, तुमचे आई, बाबा, काका, मामा, मावशी, हा व्हिडिओ डायरेक्टली फॉरवर्ड करा. शेअर स्टोरीवर नाही, डायरेक्टली फॉरवर्ड करा. ती एक ॲक्शन कदाचित त्यांचा जीव वाचवू शकेल. गटटॉक इंडियाला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.